मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 6,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। ही एक दिवाळीनिमित्त मोठी खुशखबर आहे। ज्या ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पात्र असून सुद्धा 6,000 रुपये आले नाहीत, अशा महिलांनी तात्काळ एक काम करायचं आहे। कोणता काम तुम्हाला कंप्लीट करायचं आहे याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। 6,000 रुपयांसाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत, कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये हे 6,000 रुपये जमा झालेले आहेत, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर अशा महिला भगिनींच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। यामध्ये कोणत्या महिला पात्र होत्या या संदर्भातील सर्वप्रथम माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया। ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पात्र असून जून महिन्यापासून हप्ता जमा करण्यात आलेला नव्हता, अशा भगिनींच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। यामध्ये जून महिन्याचा एक हप्ता, जुलैचा एक, ऑगस्टचा एक आणि सप्टेंबरचा एक असे एकूण 4 हप्ते म्हणजे 6,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। आता यामध्ये ज्या महिला अपात्र विनाकारण झाल्या होत्या, कोणते होते आणि 7 जे कारणे होत्या अपात्र होण्याच्या, ई-केवायसी केल्यानंतर ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली आहे, सर्वप्रथम आपण समजून घेऊया। जर तुमची ई-केवायसी झाली नाही, विनाकारण तुमचे हप्ते बंद झाले असतील तर ते कोणते 7 कारणे असू शकतात हप्ता बंद होण्याचे, आणि जर तुम्ही ई-केवायसी केली त्यामध्ये जर बसत नसाल तर तुम्हाला ई-केवायसीच्या नंतर जेवढे हप्ते पेंडिंग आहेत ते सर्व हप्ते तुम्हाला मिळू शकतात। आपण 7 नियम जो कारणे आहेत, जे नियम आहेत ते समजून घेऊया। यामध्ये पहिला जो नियम आहे सांगण्यात आलेला तो म्हणजे कुटुंबात 4 चाकी वाहने। ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहने नाहीत परंतु विनाकारण ते अपात्र झाल्या होत्या आणि जून महिन्यापासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते, ई-केवायसी जर अशी महिला केली असतील तर त्यांच्या खात्यामध्ये 100% हे पैसे जमा झालेले आहेत। जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने 4 चाकी वाहने नसेल तर। आता त्यानंतर बघा, दुसरा यामध्ये जो कारण होता तो म्हणजे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न। ज्या कुटुंबातील महिलांच्या कुटुंबाच्या सदस्यांच्या नावाने, पतीच्या किंवा वडिलांच्या नावाने 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न होता आणि त्यानंतर भरपूर अशा महिलांचा उत्पन्न नसून सुद्धा त्या महिला विनाकारण अपात्र झाल्या होत्या। 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त दाखवलं होतं, 2.5 लाख पेक्षा जास्त म्हणून अपात्र झाल्या होत्या। त्यानंतर ई-केवायसी केल्यानंतर सर्व उघडकीस आलं, आधार कार्डच्या माध्यमातून 2.5 लाख रुपयापेक्षा उत्पन्न त्यांचं कमी या ठिकाणी दिसलं, म्हणून त्यांच्या खात्यामध्ये जून महिन्यापासून जी काही रक्कम अडकलेली होती ती सर्व रक्कम त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहे। त्यानंतर तिसरा जो कारण होता हप्ता बंद होण्याचा तो होता बनावट कागदपत्रे। भरपूर अशा महिलांच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये त्या महिला फॉर्म भरल्या होत्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जी कायदेशीर फेर तपासणी सुरू झाली, या तपासणीमध्ये भरपूर अशा महिला विनाकारण, काही महिला अपात्र झाल्या होत्या आणि काही महिला अपात्र होत्या आणि त्या महिला ई-केवायसी केल्यानंतर जे बनावट कागदपत्रे आढळून आलेल्या होत्या, अशा सर्व महिला या ठिकाणी अपात्र झाल्या आहेत। आणि ज्या महिला 26 लाख अपात्र ठरवण्यात आलेल्या होत्या, विनाकारण जर बनावट कागदपत्र म्हणून जर तुम्ही अपात्र ठरला असेल तर अशा महिलांच्या ई-केवायसी नंतर सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे आता 6,000 रुपये जमा सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्यानंतर चौथा जो कारण होता तो म्हणजे आयकर भरणारे सदस्य। आता भरपूर अशा कुटुंबातील जे काही त्यांचे वडील असतील किंवा पती असतील किंवा स्वतः महिला असेल, आयकरदाता होते म्हणजे आयकर भरत होते आणि त्यानंतर असे हप्ते त्यांचे बंद करण्यात आलेले होते, परंतु काही महिलांचे विनाकारण आयकर भरत आहेत म्हणून ते स्क्रुटनीमध्ये झाल्याच्या नंतर ते अपात्र ठरल्या होत्या आणि केवायसी झाल्याच्या नंतर जर अशा महिला जर आयकरदाता नसेल तर त्या महिला पात्र ठरलेल्या आहेत केवायसीच्या नंतर आणि जे काही त्यांचे हप्ते रुकलेले होते ते हप्ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। त्याच्यानंतर जो 5वा कारण होता, कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असतील तर त्या महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या होत्या। आता यामध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेली आहे, जर तुमच्या कुटुंबात एक विवाहित महिला आणि दुसरी अविवाहित महिला असे 2 महिला जर इथं लाभ घेत असतील
तरी सुद्धा जर ते अपात्र ठरले असतील, ई-केवायसीच्या नंतर त्या महिला पात्र होणार आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जून महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंतचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। जर तुमच्या कुटुंबात फक्त 2च महिला लाभ घेत असतील तर, एक अविवाहित आणि दुसरी विवाहित असे 2, आता 2 विवाहित असतील तर त्यांना तर या ठिकाणी पात्र ठरवलं जाणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्या 2 पैकी एकच महिला पात्र ठरेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आता त्यानंतर बघा, जो पुढचा जो कारण होता तो होता दुसऱ्या योजनेतून 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेत असतील तर अशा महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या होत्या। परंतु काही महिला यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, इंदिरा गांधी योजना असेल, दिव्यांग योजना असेल आणि या व्यतिरिक्त इतर काही योजना आहेत निराधारांसाठी, त्या योजनेमधून जर ते पात्र झालेले असतील, पूर्वी पात्र नव्हत्या नंतर त्या योजनेअंतर्गत ते पात्र झालेले आहेत, मग अशा महिलांची सुद्धा काही नावे कट झालेली आहेत आणि ज्या महिला विनाकारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा किंवा इतर निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत असे म्हणून ते अपात्र ठरवल्या गेल्या होत्या, ई-केवायसीच्या नंतर त्या महिला पात्र झालेल्या आहेत। जर विनाकारण तुम्ही अपात्र झाला असेल तर केवायसीच्या नंतर ज्या महिला ऍक्च्युअली करेक्ट आहेत अशा महिला पात्र झालेले आहेत आणि ज्या महिला पात्र झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। आणि शेवटचा जो कारण दाखवण्यात आलेला होता तो होता वय वर्ष तुमचे 65 पेक्षा जास्त असेल अशा महिला काही अपात्र झाल्या होत्या। आता त्यांचं वय या ठिकाणी आधार कार्ड असेल किंवा मतदान कार्ड असेल, यामुळे काही लाभार्थ्यांचा आधार कार्ड 2 होते आणि काही महिला बनावट पद्धतीने या ठिकाणी आधार कार्डावर जन्मतारीख कमी करून त्यांनी अर्ज केलेला होता। आता अशा ठिकाणी ज्या महिला 65 पेक्षा जास्त आहेत वय त्यांचं, आता तुम्ही जरी आधार कार्ड अपडेट करून फॉर्म भरला असेल परंतु जो मूळ तुमचा आधार कार्ड आहे त्या पद्धतीने जर वय वर्ष 65 पेक्षा जास्त तुमचं वय झालेलं असेल तर अशा महिला आता इथं अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। जे विनाकारण 65 वर्ष या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या होत्या अशा महिला मात्र नक्की पात्र झालेले आहेत, जे 65 पेक्षा कमी त्यांचं वयोगट आहे। आता या ठिकाणी जे काही 7 कारणे आहेत ते 7 कारणे आपण समजून घेतलेले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी विनाकारण अपात्र ठरवल्या होत्या अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ज्यांनी ई-केवायसी केलेली आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा झालेले आहेत। जर तुम्ही आतापर्यंत ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। जर तुम्ही ई-केवायसी केलीत तर कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे जर तुम्ही पात्र असाल तर। आता भरपूर अशा महिला विनाकारण पात्र झालेले आहेत आणि विनाकारण काही महिला अपात्र झाले आहेत। आता यामध्ये ज्या महिला केवायसी केल्याच्या नंतर पात्र ठरवतील असेच महिला इथून पुढे लाभ घेत राहील आणि ज्या महिला अपात्र ठरतील अशा महिलांना या योजनेपासून बाद करण्यात येतील आणि त्यांना इथून पुढे लाभ सुद्धा दिला जाणार नाही असं सुद्धा स्पष्टपणे महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। 18 सप्टेंबर 2025 रोजी जो GR घेण्यात आला त्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली होती आणि त्या GRच्या संदर्भात आपण पूर्ण माहितीचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला होता। आता ज्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केलेली नाही आहे, अचूक पद्धतीने ई-केवायसी घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने करावी या संदर्भातील पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकण्यात आलेला आहे। या व्हिडिओच्या शेवटी मी 2 व्हिडिओ लावेन, त्या दोन्ही व्हिडिओपैकी एका व्हिडिओवरती क्लिक करा आणि एकाच झटक्यात तुमची ई-केवायसी पूर्ण करा। कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला ई-केवायसी करायची आहे, कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भातील पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। नक्की आवर्जून तो व्हिडिओ पहा जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा कारण हा एक व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे। ज्या महिला विनाकारण अपात्र ठरले आहेत अशा महिला केवायसी केल्याच्या नंतर पात्र होऊ शकतात। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे परत एकदा सांगतोय, जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती आपण जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।